नमस्कार. मी आरती गुप्ते. आज मी तुमच्यासमोर संजय धनगवाड उर्फ कुसुमताई यांनी लिहिलेली एक कविता सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे खोटे मुखवटे. आरशात चेहरा नीट नेटका पाहून घ्यायचा, चेहऱ्यावर मुखवटा लावून घ्यायचा. सभ्य समजत नसले कोणीतरी तिला भाव तो खाऊन घ्यायचा. चेहरा कितीही झाकला तरी सत्य काही लपत नाही. मुखवटे कितीही बदलले तरी खऱ्यासमोर खोटं टिकत नाही. कितीदा पळवाटा बदलणार, एक दिवस जगासमोर येणंच आहे. कितीदा स्वतःला लपवणार, पाप पुण्याचा हिशोब तर देणंच आहे. कितीही मुखवटे लावलेत तरी माणूस काही बदलत नसतो. मुखवटा फाटल्यावर मात्र खरा चेहरा सर्वांनाच दिसत असतो. हल्ली गर्दीत मुखवटे लावून खूप माणसं फिरत असतात. माणुसकीला काळं फासून खोटे चेहरे खरे करून दाखवत असतात. अंगावर भारी कपडे घातल्यावर माणूस भला दिसत असतो, पण त्याच्या आतल्या माणसाच्या चेहऱ्यावर दिखाऊपणाचा मुखवटा असतो. तेव्हा कशाला कष्टाची वाट सोडायची आणि खोटे मुखवटे लावून मिरवायचं? 2 घास सुखाचे मिळतात ना, मग तेवढेच पदरात घ्यायचं. धन्यवाद. कवी आहेत संजय धनगवाड, अर्थातच कुसुमताई.